निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी कायमच आर्थिक संकटात असतात। या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचं बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवायला सुरुवात केली आहे। या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल 16,96,000 शेतकरी कर्जमुक्त होत आहेत। या माध्यमातून 13,600 कोटी रुपयांची थेट कर्जमाफी दिली जाते। विशेष म्हणजे या पहिल्या यादीत मराठवाड्याचा वाटा सर्वात मोठा आहे। या योजनेत केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्याला तात्काळ पुन्हा उभं राहण्याची ताकद सुद्धा मिळते। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। कर्जमाफीनंतर अवघ्या एका दिवसात नवीन कर्ज मिळणार। हो, हे खरंय। एरवी कोणतीही कर्जमाफी झाली तरी नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांचा कूलिंग ऑफ पिरियड असतो। यासाठी बँका अनेक महिने किंवा चक्क 1 वर्ष वाट पाहायला लावतात। पण या योजनेत शासनानं एक मास्टर स्ट्रोक लगावलाय। सहकार आयुक्तांनी सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिलेत की या कर्जमाफीनंतर हा कूलिंग ऑफ पिरियड फक्त एका दिवसाचा असेल। म्हणजेच शेतकऱ्यानं आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन स्वतःचं आधार प्रमाणीकरण पूर्ण केले, त्याची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली की त्याला अवघ्या एका दिवसात नवीन पीक कर्ज मिळू शकेल। ही या संपूर्ण योजनेची सर्वात मोठी आणि क्रांतिकारी जमेची बाजू मानली जाते। आता यासाठी शेतकऱ्यांना नेमकं काय करायचंय? पहिलं म्हणजे सेवा केंद्रात जा। यादीत नाव आल्यास आपलं आधार कार्ड घ्या आणि त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र इथे जा। दुसरं म्हणजे ॲग्रीस्टॅक आयडी। या प्रक्रियेसाठी फार्मर आयडी म्हणजेच ॲग्रीस्टॅक आयडी असणं हे अनिवार्य आहे। तुमच्याकडे तो नसेल तर केंद्रावरच तत्काळ काढून मिळेल। रक्कम तपासा। स्क्रीनवर तुमची 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची मुद्दल दिसेल। ती अचूक असल्यास बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करा। चौथं, बेबाकी प्रमाणपत्र। प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला बेबाकी प्रमाणपत्र म्हणजेच नो ड्यूज सर्टिफिकेट मिळेल आणि नवीन कर्जाचा मार्ग खुला होईल। एकंदरीतच जुनं कर्ज माफ आणि लगेच दुसऱ्या दिवशी नवीन कर्ज हा निर्णय कृषी क्षेत्रासाठी संजीवनी ठरणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच, पण सरकारचे ते आभारही मानतायत।